रेडिओ शुगर 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन तुम्ही ऐकताय. मी धनश्री आहे तुमच्यासोबत. आज आपल्यासोबत कृषी धोरण शास्त्रज्ञ ॲग्रिकल्चरल इंजिनियर डॉक्टर शशांक कुलकर्णी आहेत. सरांचं आपण रेडिओ शुगरच्या स्टुडिओमध्ये सगळ्यात आधी स्वागत करूया. मनापासून धन्यवाद मॅडम. केंद्रीय विद्यापीठ रांची झारखंड इथं कृषी धोरण शास्त्रज्ञ म्हणून सर काम करत आहेतच, शिवाय नीती आयोगामध्ये कृषी सल्लागार म्हणून सुद्धा गेल्या वर्षीपासून सर जॉईन झालेले आहेत. आणि वेळोवेळी ते करत असलेल्या नव्या कामाविषयी माहिती देण्यासाठी ते रेडिओ शुगरला आवर्जून भेट देत असतात. त्याच कामांमधलं आणखी एक त्यांचं काम आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर, जसं आपण आधी चर्चा केली की तुम्ही म्हणालात एक तुम्ही पेपर पब्लिश केला ज्यामध्ये स्वामी विवेकानंदांचे शेतीविषयक विचार असतील किंवा मतं असतील याविषयी तुम्ही रिसर्च केलेला आहे. खरं सांगायचं तर आश्चर्य असं वाटलं की स्वामी विवेकानंद म्हटलं की फक्त आपल्याला ते शिकागोमधलं त्यांचं भाषण, त्यांचा धर्माभिमान आणि हिंदू धर्मासाठी त्यांनी स्वीकारलेलं व्रत जगभरात आपला धर्म पोहोचवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी येतात. पण स्वामी विवेकानंद आणि शेती हे कॉम्बिनेशन रेअरली म्हणण्यापेक्षा मी तर पहिल्यांदाच ऐकलं आपल्याकडून. तर त्याविषयी जरा आम्हाला तुम्ही सांगा असं मला वाटतं. भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये जो दार्शनिक आहे, फिलॉसॉफर आहे, तो जीवनाच्या विविध अंगांचा साकल्यानं अभ्यास करून, चिंतन करून परमसत्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि स्वामी विवेकानंदांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवेल की ते एक आध्यात्मिक पुरुष आहेतच, पण त्यांच्यामध्ये एक सायंटिस्ट दडलेला आहे, एक शास्त्रज्ञ दडलेला आहे. कारण त्यांचा प्रत्येक विचार हा विज्ञानाच्या आणि विवेकाच्या कसोटीवर खरा उतरणार आहे. त्यामुळे एकीकडं ते अध्यात्म, भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, भगवद्गीता, सनातन धर्म याच्या प्रचार आणि प्रसाराचंही काम करतात, आणि दुसरीकडे ते म्हणतात मैं उस प्रभु का सेवक हूँ जिसे अज्ञानी लोग मनुष्य कहते हैं. आणि म्हणून माणूस जोपर्यंत भौतिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सुखी होऊ शकत नाही तोपर्यंत आध्यात्मिक उन्नती करू शकत नाही. हा व्यवहारवादी विचार स्वामी विवेकानंदांनी आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये प्रकर्षानं मांडला, आणि म्हणून स्वामी विवेकानंद वेगळे ठरतात. आणि त्यामुळं ज्या ज्यावेळी स्वामी विवेकानंदांचं जीवन माझ्या समोर वेगवेगळ्या माध्यमातून यायचं, त्यावेळी एक कृषी अभियंता आणि कृषी धोरण शास्त्रज्ञ या नात्यानं मी प्रयत्न करायचो की जर स्वामी विवेकानंद एवढे मोठे चिंतक असतील, एवढे मोठे दार्शनिक असतील, तर नक्कीच त्यांनी भारतीय शेती आणि भारतीय शेतकऱ्यांच्या बद्दल आपलं चिंतन केलं असेल, आपला दृष्टिकोन मांडला असेल. आणि म्हणून मी त्यांची 50हून अधिक पुस्तकं, मी ज्यावेळी जम्मू केंद्रीय विद्यापीठामध्ये होतो तिथं विवेकानंद चेअर होतं, आणि त्यामुळं त्या ग्रंथालयामध्ये त्यांची 2-3 हजार पुस्तकं मला अभ्यासाला समोर होती. त्यातली माझ्या शक्तीनुसार मी जेवढं वाचू शकतो, जेवढं समजू शकतो, जाणू शकतो, तेवढं अभ्यासनाचा मी प्रयत्न केला. 4-5 महिने रोज थोडा थोडा वेळ देऊन मी याच्यावर काम केलं. आणि त्या पाठीमागचा माझा हा उद्देश होता की भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्यावर विचार करणारे स्वामी विवेकानंद जगासमोर आणणं. कारण आजपर्यंत आपण त्यांना एक आध्यात्मिक पुरुष म्हणून पाहत आलो. भारतीय संस्कृती जगाच्या पटलावर मांडणारा एक आध्यात्मिक वक्ता म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं. पण त्यांचं शेतीप्रधान भारताचं प्रतिनिधित्व करत असताना भारतीय शेती आणि शेतकऱ्यांबद्दल विवेकानंदांना काय वाटतं याच्यावर आपण कधी विचार केला नाही. आणि म्हणून तुम्ही सुरुवातीला म्हणाला की आम्हाला देखील हा विषय नवीन वाटतोय की विवेकानंद आणि शेती हे कसं कॉम्बिनेशन आहे. आणि मी ज्यावेळी खोलात गेलो, त्यांची भाषणं वाचली, त्यांची पुस्तकं, त्यांचं लिखाण वाचलं, तर वेगवेगळ्या ठिकाणी मला त्यांच्या भाषणातून किंवा त्यांच्या लिखाणातून शेती आणि शेतकऱ्यांच्या बद्दलचे संदर्भ मिळाले. आणि ते एकत्रित करून मी एक रिसर्च पेपर लिहिला, रिवायझिंग इंडियन ॲग्रिकल्चर पॉलिसीज थ्रू सस्टेनेबल मॉडेल ऑफ स्वामी विवेकानंदा. आणि हा पेपर पब्लिश देखील झाला
नोएडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचं इंटरनॅशनल जर्नल ऑफ ह्युमन राईट्स आहे. तर 2021 मध्ये हा पेपर या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेला आहे. आणि आता माझ्या मनामध्ये हा एक संकल्प आहे आणि मी त्याच्यावर काम सुरू केलेलं आहे की ह्याला पुस्तक रूपानं समाजासमोर आणलं पाहिजे, जेणेकरून आपले जे धोरणकर्ते आहेत ते पुन्हा एकदा भारतीय पद्धतीनं भारतीय शेती आणि शेतकऱ्यांचा विकास कसा करता येईल याच्यावर गांभीर्याने विचार करू शकतील आणि त्याच्यावर काम करण्यासाठी त्यांना स्वामी विवेकानंदांचे विचार नक्कीच मार्गदर्शक ठरतील. वा, खूपच छान. जसं मी सुरुवातीला म्हटलं की ही एक आश्चर्याची गोष्ट माझ्यासाठी होती की स्वामी विवेकानंद आणि शेती हे कॉम्बिनेशनच आश्चर्य व्यक्त करायला लावणार होतं. पण त्या पुढे जाऊन आता आपण जे काही सांगितलं त्यावरून माझ्या असं लक्षात आलं की केवळ त्याच्यावरती मत व्यक्त करून सोडून दिलं नाहीये, तर त्यामध्ये निश्चितच काहीतरी तथ्य आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा अभ्यास करावा असा वाटला आणि आता त्यावरती एक पुस्तक आपण काढावं इतकं सगळं साहित्य आपल्याकडे जमा झालेलं आहे. तर त्या पुढचं कुतूहल असं की नेमकं स्वामी विवेकानंद काय म्हणतायत त्यांच्या भाषणांमधून असेल किंवा त्यांच्या लिखाणामधून असेल भारतीय शेतीविषयी त्यांची नेमकी काय मतं आहेत आणि आज जेव्हा धोरणकर्त्यांना त्याचा उपयोग होईल असं तुम्ही म्हणताय तर वर्तमानात ते कितपत रिलेव्हंट आहे याविषयी सुद्धा आम्हाला सांगा. स्वामी विवेकानंदांचा जो भौतिक शरीराचा जो कालावधी आहे तो जर आपण लक्षात घेतला तर आपल्या असं ध्यानात येईल की त्यावेळी आपल्या देशामध्ये इंग्रजांचं सरकार होतं आणि इंग्रज जे आहेत ते नगदी पिकं, नीळ असेल, कापूस असेल, अशा प्रकारचे पिकं शेतकऱ्यांनी घ्यावीत यासाठी जाचक अटी आणि निर्बंध लावत होते. आणि शेतीतून कर जो आहे, रेव्हेन्यू जो आहे तो जबरदस्तीनं आणि अन्यायकारकदृष्ट्या गोळा करत होते. आणि भारतीय शेती व्यवस्था कुमकुवत करण्याचं काम इंग्रजांच्या धोरणांमुळे झालं. कारण त्यांचा उद्देशच हा होता की इथून कच्चा माल घ्यायचा आणि औद्योगिक क्रांती त्यांनी केली असल्यामुळं इंडस्ट्रियलायझेशनच्या माध्यमातून त्याला पक्क्या मालामध्ये रूपांतरित करायचं आणि पुन्हा तो पक्का माल इथं डंप करायचा, मार्केट म्हणून पुन्हा भारताचा उपयोग करायचा. आणि त्यामुळं भारताकडे ते एक सॅटेलाइट इकॉनॉमी म्हणून पाहत होते आणि मुख्य इकॉनॉमी स्वाभाविकच त्यांचा इंग्लंड होता. आणि अशा कालावधीमध्ये एकीकडं आपल्यावर परकीयांचं शासन आहे आणि दुसरीकडं भारतीय शेतीची व्यवस्था जाणीवपूर्वक बिघडवली जात आहे. आणि स्वामी विवेकानंद एक संन्यासी, एक तपस्वी या नात्यानं पूर्ण देश भ्रमण करत आहेत. आणि देशामध्ये त्या काळामध्ये 80% अधिक शेतकरी आहेत आणि ते देशाच्या विविध गावामध्ये ज्यावेळी जात होते त्यावेळी त्यांना शेतकऱ्यांचं दुःख, शेतकऱ्यांचं दैन्य, शेतकऱ्यांच्या समस्या अगदी जवळून पाहण्याची संधी मिळाली. आणि मुळातच संवेदनशील असणाऱ्या विवेकानंदांना ह्या गोष्टी जाणवू लागल्या की भारतीय शेती हाच या देशाचा मुख्य प्रवाह आहे, मुख्य आधार आहे. आणि जोपर्यंत शेती स्वयंपूर्ण होत नाही तोपर्यंत या देशातील खेडी स्वयंपूर्ण होऊ शकत नाहीत आणि हा देश खऱ्या अर्थानं विकसित होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी ह्या गोष्टी प्रकर्षानं मांडल्या की भारतीय शेती जी आहे ती भारतीय पद्धतीनं झाली पाहिजे आणि इथली जी शेतीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे जो कित्येक वर्षापासून चालत आलेला आहे त्याला पुनरुज्जीवन केलं पाहिजे. आणि स्वयंपूर्ण शेती आणि स्वयंपूर्ण खेडी किंवा ग्रामीण व्यवस्था कशी करता येईल याच्यावर त्यांनी आपल्या काही व्याख्यानांमध्ये भाष्य केलेलं आहे. त्यामधील 2-3 गोष्टी मला प्रामुख्याने वाटतात. ते काही भाषणांमध्ये भारतीय शेतीतील महिला आणि महिलांच्या समस्या यावर बोललेले आहेत. काही ठिकाणी त्यांनी शेतमजुरांचे प्रश्न मांडलेले आहेत. एका भाषणामध्ये तर त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात की येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये पर हेड जी लँड आहे ते हळूहळू कमी होत जाईल, सीमांत शेतकरी वाढत जातील आणि अशा वेळी आपण कशा पद्धतीनं शेती केली पाहिजे याच्यावर धोरणकर्त्यांनी आत्तापासून गांभीर्याने विचार केला पाहिजे असं स्वामी विवेकानंद त्या काळात सांगतात.
आणि आज इतक्या वर्षानंतर सुद्धा त्यांचे विचार तेवढेच प्रासंगिक आहेत आणि तेवढेच गांभीर्यानं घेण्यासारखे आहेत. याच्यावरून आपण त्यांना जो द्रष्टा म्हणतो की जो युगानुकूल विचार करून पुढच्या युगासाठी देखील भाष्य करू शकतो, हे जे त्यांचं जे सामर्थ्य आहे ते शेती आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा दिसून येतं. आणखी एक तुम्ही प्रश्न विचारला त्या संदर्भामध्ये मी सांगेन, ज्यावेळी ते शिकागोमध्ये गेले होते आणि शिकागोमध्ये सर्व धर्म संमेलनामध्ये त्यांनी जे ऐतिहासिक भाषण केलं आणि ते भाषण केल्यानंतर पूर्ण अमेरिकामध्ये ते एक औत्सुक्याचा आणि जिज्ञासेचा विषय ठरले. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना व्याख्यानाला आमंत्रण येऊ लागले आणि त्या काळामध्ये त्यांनी अमेरिकेमध्ये देखील भ्रमण केलं. अमेरिकेतील ग्रामीण भाग, अमेरिकेतील शेती आणि शेतकरी यांना देखील ते जवळून पाहिलं आणि त्यांची सुधारलेली स्थिती आणि आपल्या इथली शेतकऱ्यांची दयनीय स्थिती यांची तुलना त्यांनी केली. आणि एका ठिकाणी एका ग्रंथामध्ये मला उल्लेख आढळला की अमेरिकेतील शेतकऱ्यांसमोर बोलताना भारतीय शेतकऱ्यांची वेदना आठवून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते की हा इथला शेतकरी इथला प्रगत आहे आणि माझ्या देशामधील शेतकरी इतकी पीडा सोसत आहे. हे पाहून त्यांना वाईट वाटलं होतं आणि ते म्हणाले होते की अशा प्रकारचं तंत्रज्ञान माझ्या भारतामध्ये कधी पोचणार. पण हे म्हणत असताना हे गोष्ट पण विसरले नाहीत की इथली परिस्थिती वेगळी आहे, इथली सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक स्थिती वेगळी आहे, माझ्या भारतातील स्थिती वेगळी आहे. त्यामुळे इथलं तंत्रज्ञान जसंच्या तसं माझ्या देशामध्ये येऊ शकत नाही. माझ्या देशाला जितकं आवश्यक आहे, अनुकूल आहे, तेच तंत्रज्ञान आलं पाहिजे. हाही विचार त्यांनी प्रकर्षानं मांडला. वा, खूपच छान. जसं तुम्ही म्हणालात, द्रष्टेपण जे आहे या मोठ्या लोकांचं ते अशाच गोष्टीतून दिसून येतं, पण ते शोधून काढण्याचं एक खूप मोठं काम तुम्ही केलं. जेव्हा तुमच्या ही गोष्ट लक्षात आली की शेतीविषयक त्यांची मतं आजही आपण विचार करू शकतो, आपलं धोरण ठरवताना त्या मतांचा विचार करू शकतो, तेव्हा तुम्हाला सगळं एकाच ठिकाणी तर सहज सापडलं नाही निश्चितच. त्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागला. तर ती प्रोसेस कशी होती त्याविषयी पण सांगा. नक्कीच. जो रिसर्च पेपर मी लिहिला आहे त्याचे जर तुम्ही रेफरन्सेस बघितले तर 70हून अधिक रेफरन्सेस तो पेपर लिहिण्यासाठी वापरले गेलेत. अरे वा. त्यामध्ये रिसर्च पेपर्स असतील, ग्रंथ असतील, आर्टिकल्स असतील, काही जुनी डॉक्युमेंट्स असतील किंवा व्हिडिओज असतील, ज्या ज्या गोष्टी, ज्या जे सोर्स मला उपलब्ध होते त्यांचा वापर मी या रिसर्च पेपर लिहिताना केला. आणि माझ्यासमोरचं मुख्य चॅलेंज हे होतं की ह्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी नव्हत्या, विखुरलेल्या आहेत. म्हणजे पूर्ण भाषणामध्ये कुठेतरी तुम्हाला 2-3 ओळी अशा सापडतील की ज्या शेती आणि शेतकऱ्यांसमोर बोललेत, कारण त्यांचा जो मुख्य विषय होता तो अध्यात्म होता. आणि त्यामुळं वाचन जास्त तर करावं लागलंच, पण सोर्स पण मला भरपूर शोधावे लागले. आणि ते करत असताना कधी कधी माझी नजर अशी ते ग्रंथ वाचताना शोधायची की ॲग्रिकल्चर कुठं दिसतंय किंवा शेती आणि शेतकरी हा शब्द कुठं दिसतोय आणि त्याबद्दल ते काय बोलतायत. आणि दुसरा माझा या पाठीमागचा उद्देश हा होता की स्वामी विवेकानंदांना मानणारे या देशामध्ये करोडो लोक आहेत, किंबहुना या देशातील प्रत्येक युवा, प्रत्येक नागरिक स्वामी विवेकानंदांच्या बद्दल आदर असणार आहे. जिनके ओजस्वी वचनों से गूंज उठाता विश्व गगन, वही प्रेरणा पुंज हमारे स्वामी पूज्य विवेकानंद. वा. आणि ज्या ज्यावेळी विवेकानंदांचं नाव आपण घेतो त्यावेळी एक नवी स्फूर्ती, नवी चैतन्य, नवीन ऊर्जा निर्माण होते त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये आदर निर्माण होतो. आणि मग असा व्यक्ती जर शेती आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी मांडत असेल आणि ते जर आपण ह्या पुस्तकाच्या किंवा रिसर्च पेपरच्या माध्यमातून आपल्या धोरणकर्त्यांसमोर जर मांडू शकलो तर मला वाटतं की त्याला ते गांभीर्यानं घेतीलही आणि ते स्वीकारण्यासाठी जी अनुकूलता आवश्यक असते तर ती मला वाटते जास्त प्रमाणामध्ये निर्माण होईल. कारण एखादी गोष्ट एखाद्या सामान्य व्यक्तीने सांगणं आणि एखादी गोष्ट स्वामी विवेकानंदांसारख्या महापुरुषानं सांगणं ह्यामध्ये फार फरक असतो. आणि महापुरुषानं सांगितलेली एखादी गोष्टाची स्वीकार्यताचं प्रमाण पण अधिक असतं. आणि म्हणून अशा पद्धतीनं काम करावं
आणि विवेकानंदांना एका वेगळ्या पद्धतीनं, वेगळ्या रूपात समाजासमोर, देशासमोर आणि किंबहुना विश्वासमोर आणावं, या उद्देशानंच मी हे काम सुरू केलं आहे. वा, खूपच छान. जसं तुम्ही म्हणालात की महापुरुषाचं वक्तव्य महत्त्व असतं, लोकांकडून त्याला किंमत असते, त्यांच्या मताला. पण त्यांचं हे मत आहे हे सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मीडिएटर म्हणून तुम्ही काम करताय. आणि मीडिएटर म्हणून काम करत असताना सुद्धा मला सांगायला आवडेल की तुम्ही आता नीती आयोगामध्ये कृषी सल्लागार म्हणून काम करताय. तेव्हा तुमच्या सुद्धा मताला तशी किंमत आहे असं मी म्हणू शकते आता. आणि जेव्हा तुम्ही सांगताय की स्वामी विवेकानंदांची शेतीविषयी ही अशी मतं आहेत, ह्याचा आपण आपल्या धोरणांमध्ये, धोरणं ठरवताना उपयोग करू शकतो, तेव्हा तुमच्या म्हणण्याकडे सुद्धा निश्चितच लक्ष दिलं जाईल असं मला वाटतं. त्याच अनुषंगानं मला तुम्हाला विचारायचंय की आत्ता तुम्ही ज्या पदावर काम करत आहात तिथं काम करत असताना ह्या सगळ्या स्वामी विवेकानंदांच्या कृषीविषयक जी त्यांची मतं आहेत आणि विचार आहेत, ह्यांचा कशा पद्धतीनं तुमच्या कामामध्ये तुम्ही निर्णय घेताना उपयोग करून घेणार आहात? स्वामी विवेकानंदांचा शेती आणि शेतकऱ्यांच्या धोरणांच्या प्रकाशामध्ये अभ्यास करताना ज्या ज्या गोष्टी मला गवसल्या आहेत, ज्या ज्या गोष्टींची मला अनुभूती आलेली आहे, त्याचा नक्कीच मला इथून पुढच्या काळामध्ये माझ्या संशोधनासाठी आणि माझं जे कार्य आहे त्याच्यासाठी नक्कीच उपयोग होणार आहे. कारण पाया जितका मजबूत असतो तेवढीच त्याच्यावर होणारी इमारती देखील मजबूत होण्याची शक्यता वाढते. आणि भारतीय शेती आणि शेतकरी हा काही नवा विषय नाही आहे. हजारो वर्षापूर्वीपासून आपला देश शेती करत आलेला आहे. आणि आपल्या देशातील असे कित्येक दार्शनिक आहेत. पराशर ऋषींनी तर पराशर संहिता नावाचा कृषीचा आद्य ग्रंथ ज्याला म्हणता येईल तो लिहिला होता. पूर्ण शेतीवरच ग्रंथ लिहिला होता. तर अशी प्रगत लोक शेती क्षेत्रामध्ये आहेत. आणि मी आधुनिक काळामध्ये स्वामी विवेकानंदांकडे पाहतो की त्यांनी जो शेतीचा आणि शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी व्यावहारिक पातळीवर जो विचार केला आहे आणि भौतिक दुःख दूर झाल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती होऊ शकत नाही, हा विवेकवादी आध्यात्मिक विचार किंवा व्यावहारिक अध्यात्मवाद जो विवेकानंदांच्या विचारातून वारंवार प्रकट होतो. त्यामुळेच ते म्हणू शकतात की भगवद्गीता जर तुम्हाला चांगली समजायची असेल तर तुम्हाला ती खेळाच्या मैदानावर समजू शकेल. कारण भगवद्गीताच युद्धभूमीमध्ये कुरुक्षेत्रामध्ये सांगितलेली आहे. आणि जीवनामध्ये ज्यावेळी द्वंद्व निर्माण होतं, मग ते भौतिक जगतामध्ये असेल किंवा आध्यात्मिक जगतामध्ये असेल, त्यावेळी साधू पुरुष, संन्यासी, संतच मत्तीला येतात. आणि विवेकानंद ही त्याच कोटीतील व्यक्ती होते. आणि म्हणून आपल्या देशातील शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या शोधण्यासाठी विवेकानंदांचे विचार हे कालातीत आहेत. कालाची बंधनं त्यामध्ये असू शकत नाहीत. ते विचार वादातीत आहेत. तिथपर्यंत वाद सुद्धा पोचू शकत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचे शाश्वत विचार घेऊन शेतीचा शाश्वत विकास कसा करायचा यासाठी मला असं वाटतं की स्वामी विवेकानंद आजही तेवढेच प्रासंगिक आहेत आणि उद्याही असतील. वा, खूपच छान. पुस्तक रूपात तर हे सगळं लवकरच येईलच सगळ्यांच्या समोर. पण तरी सुद्धा आम्हाला एक उत्सुकता म्हणून एखादं उदाहरण देऊ शकाल विवेकानंदांच्या शेतीविषयक विचारांचा आत्ताच्या काळाशी कसा संबंध येतो? स्वामी विवेकानंद ज्यावेळी अमेरिकेमध्ये होते त्यावेळी त्यांनी सिल्वर कॉस्ट इन इंडिया नावाचा एक, आपण रिसर्च पेपरच म्हणू शकतो, अशा पद्धतीने एक पेपर प्रेझेंट केला होता. आणि त्या पेपरमध्ये त्यांनी हा विषय मांडला की भारताची अर्थव्यवस्था ही उद्योगांवर आधारित नाही. युरोपातील आणि अमेरिकेतील अर्थव्यवस्था ही उद्योगांवर आधारित आहे. आणि भारतातील अर्थव्यवस्था ही कृषी गो वाणिज्य म्हणजे शेतीवर आधारित इतर व्यवसाय आणि शेतीवर आधारित उद्योगधंदे अशा स्वरूपाची आहे. आणि त्यामुळं युरोपातील आर्थिक विकास, अमेरिकेतील आर्थिक विकास आणि भारतातील आर्थिक विकास यातील मूलभूत फरक हा आहे
की भारताच्या आर्थिक विकासामध्ये शेती हा केंद्रबिंदू आहे आणि शेती हा केंद्रबिंदू मानून सेकंडरी आणि टर्शरी सेक्टरमधले जे गोष्टी आहेत किंवा सर्व्हिस सेक्टरमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आधारलेल्या आहेत. आणि त्यामुळं भारताच्या विकासासाठी कृषी गो वाणिज्य प्रधान आधारित जर विकास केला तरच तो खऱ्या अर्थानं शाश्वत होऊ शकेल. ही विचार त्यांनी अमेरिकेत जाऊन मांडले. आज आपण ज्या गोष्टी मॉडर्निटी, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन किंवा ग्लोबलायझेशन अशा प्रकारच्या ज्या संकल्पना पॉलिटिकल सायन्स, सोशॉलॉजी, इकॉनॉमिक्समध्ये आपण ज्या अभ्यासतोय त्याच्या प्रकाशामध्ये ज्यावेळी आपण स्वामी विवेकानंदांची त्यावेळची विधानं वाचू त्यावेळी आपल्याला हे लक्षात येईल की आपल्याला फक्त कॉपी पेस्ट करून किंवा तिथल्या गोष्टी आहेत तशा इथं अंमलात आणून आपले प्रश्न सुटणार नाहीत, किंबहुना ते जादा जटिल होतील, गुंतागुंतीचे होतील. त्यासाठी आपण आपल्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे. आपल्या प्रश्नांची उत्तरं आपण आपल्यामध्ये शोधली पाहिजेत. नाहीतर ती जी गोष्ट आहे की एक वृद्ध स्त्री घराच्या समोर रस्त्यावरच्या लाईटमध्ये काहीतरी शोधत होती आणि जाणारे येणारी माणसं तिला मदत करावी म्हणून गोळा झाली आणि 2-3 तासानंतर कुठल्या तरी एका सुज्ञ व्यक्तीनं तिला विचारलं की तुम्ही काय शोधताय, तर ती म्हणती मी अंगठी शोधते आहे. दुसरा प्रश्न त्याने विचारलं की कुठं हरवली होती, तर ती म्हणाली माझ्या झोपडीमध्ये. तर तो माणूस म्हणाला की मग तुम्ही झोपडी शोधाय सोडून रस्त्यावर काय शोधताय, तर ती म्हणती की माझ्या झोपडीत अंधार आहे आणि रस्त्यावर उजेड आहे. रस्त्यावर उजेड आहे म्हणून अंगठी रस्त्यावर सापडणार नाही. त्यामुळं अमेरिकेमधील रोषणाई आपल्याला दिसत असेल, चकाचक मॉल्स आपल्याला दिसत असतील किंवा त्यांची प्रगती आपल्याला दिसत असेल, पण ती बघता बघता आपण त्यांच्या प्रकाशामध्ये आपल्या देशातील समस्यांचा वर उपाय शोधायला लागलो तर शेवटी आपल्या हाताला काही लागणार नाही. आपला आपण करावा विचार, तरावया पार भवसिंधू. अगदी बरोबर आहे. आणि मग तो विचार आपल्याला विवेकानंदांसारख्या व्यक्तीमधून किंवा आपले आणखी जे महापुरुष आहेत, मी तर म्हणेन आपल्या युवकांनी आणि जे संशोधनाच्या क्षेत्रामध्ये आहेत आणि वेगवेगळ्या, फक्त शेती हे एक उदाहरण झालं की योगाने मी त्या क्षेत्रात आहे, विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, सामाजिक शास्त्र आहे, इतकी सारी क्षेत्र आहेत. त्यात जे संशोधन करणारे जी संशोधन मंडळी आहेत आणि जी तरुण आहेत आणि ज्यांच्यावर पूर्ण करिअर त्यांच्या समोर आहे, त्यांनी भारतीय विचारवंतांचा वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करून त्यांना जगाच्या समोर कसं आणता येईल. उदाहरण द्यायचं झालं तर आपण महात्मा गांधींना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रणी म्हणून ओळखतो, पण ते एक अर्थव्यवस्थेचं त्यांच्यावर एक इकॉनॉमिक थिंकर म्हणून आपण त्यांना जगासमोर आणू शकतो, एक मॅनेजमेंटचा थिंकर म्हणून आपण त्यांना जगासमोर आणू शकतो. आणि असे कित्येक लोक आहेत, अगदी स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक. तर अशा लोकांचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास केला आणि त्यांचे विचार जाणून घेतले तर आपण अधिक परिपक्व होत जाऊ, अधिक सुजान आणि अधिक सुज्ञ होत जाऊ आणि त्यातूनच आपण खऱ्या अर्थानं या देशाला विश्वगुरू बनवू आणि फक्त आपल्या सुखासाठी नाही तर विश्वाच्या सुखासाठी, विश्वाच्या प्रगतीसाठी आपल्याला सज्ज बनवू आणि तेवढंच मजबूत देखील बनवू शकू. अगदी 100% तुम्ही म्हणालात त्यातला शब्दनशब्द खरा आहे. आणि तशा पद्धतीनं जर आजची युवा पिढी गेली तर पाश्चात्यांचं अंधानुकरण करून ऱ्हासाकडे प्रवास करण्यापेक्षा आपण आपल्या देशाचा विचार करून आपल्या देशातल्या भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, ऐतिहासिक परिस्थितीचा विचार करून आपली प्रगती आपण साधली तर निश्चितच ती सत्कारणी लागेल असं आपण म्हणू शकतो. आणि आपलं जे पुस्तक आहे स्वामी विवेकानंदांचे कृषीविषयक विचार हे निश्चितच लवकरच लोकांच्या समोर येईल. त्यासाठी आपल्या शुभेच्छा आहेतच, पण त्याविषयीची तुमची मतं आणि ही एक अद्भुत अशी गोष्ट सर्वसामान्य लोकांसाठी असलेली तुम्ही रेडिओ शुगरच्या माध्यमातून मांडलीत, यासाठी मी रेडिओ शुगरच्या वतीनं आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. मी धन्यवाद देण्याच्या अगोदर आजच घडलेला एक प्रसंग सांगतो. आजच मी आपल्या इस्लामपूरमध्ये मुंगळे आजी म्हणून आहेत, त्यांचं वय जवळजवळ 80 वर्ष आहे. तर त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलेलो आणि बोलता बोलता ज्यावेळी मी सांगितलं की मी अशा एका विषयावर काम करतोय तर त्यांनी त्यांच्या कपाटामधील
विवेकानंदांचे 10 व्हॉल्यूम्स मला दिले आणि मला सांगितले की आजपासून तुझ्या आहेत आणि तुझ्या कामाला माझ्या आशीर्वाद आणि शुभेच्छा. वा. तर आणि आजच आपण ही इंटरव्ह्यू घेतोय आणि या विषयावर बोलतोय. वा. मला वाटतं हा देखील एक ईश्वरीय संकेत आहे. तर नक्कीच यातून काहीतरी नव्या गोष्टी निर्माण होतील आणि आपलं जीवन, शेतकऱ्यांचं जीवन अधिक समृद्ध होण्यासाठी मदत करतील. धन्यवाद.